गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल कोऑर्डिनेशन मधील पुढची ग्लँड शिकणार आहोत आणि त्या ग्लँडचं नाव आहे पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड. लास्ट लेक्चरला आपण थायरॉइड ग्लँड मार्फत सिक्रेट केली गेलेली हॉर्मोन्स आणि त्या हार्मोनमुळे होणाऱ्या डिसऑर्डर्स म्हणजे हायपोसिक्रेशनमुळे होणाऱ्या डिसऑर्डर आणि हायपर सिक्रेशन मध्ये होणाऱ्या डिसऑर्डर या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या. या थायरॉइड ग्लँडशीच रिलेट असणाऱ्या त्याच्याच सोबत असणाऱ्या दुसऱ्या ग्लँड आहेत त्यांना आपण पॅराथायरॉइड ग्लँड्स असं म्हणतो. ऍक्च्युअली ह्या पॅराथायरॉइड ग्लँड कुठं असतात तर पॅराथायरॉइड ग्लँड्स दे आर अटॅच्ड ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ द थायरॉइड ग्लँड. ऑलरेडी आपण थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर शिकलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे द थायरॉइड ग्लँड इज एच शेप्ड हॅव्हिंग टू लोब्स. दोन लोब्स आहेत त्याला, बरोबर आहे. वन इज लेफ्ट अँड अदर इज राईट. आणि ही समोरची बाजू आहे. जर आपण त्या थायरॉइड ग्लँड बॅक साईडनं पाहिल्या, त्यांची डॉर्सल साईड पाहिली तर या डॉर्सल साईडला आपल्याला एका लोब वरती दोन पॅराथायरॉइड ग्लँड पाहायला मिळतात, एक सुपेरियर एक इन्फेरियर. तसंच दुसऱ्या लोब वरती पण एक सुपेरियर आणि एक इन्फेरियर. अशा टोटल 4 पॅराथायरॉइड ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये असतात आणि त्यामुळे आपण पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल सांगणार. पॅराथायरॉइड ग्लँड कुठं आहे? दे आर लोकेटेड ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या डॉर्सल सरफेस वरती. ऍक्च्युअली दे आर एम्बेडेड इन द टिश्यू ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या टिश्यू मध्ये एम्बेडेड आहेत. इन टोटल देर आर 4 थायरॉइड ग्लँड्स. यामध्ये 2 थायरॉइड ग्लँड्स आहेत, त्या आहेत सुपेरियर थायरॉइड ग्लँड्स. तर 2 थायरॉइड ग्लँड आहेत त्या आहेत इन्फेरियर थायरॉइड ग्लँड. म्हणजे टोटल 4 थायरॉइड ग्लँड, 2 सुपेरियर आणि 2 इन्फेरियर. कुठं आहे? ऑन द बॅक साइड ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ द थायरॉइड ग्लँड. दे आर एम्बेडेड इन द टिश्यू ऑफ थायरॉइड ग्लँड. बरोबर आहे का? ऍक्च्युअली पॅराथायरॉइड ग्लँड ह्या खूप छोट्या आहेत. दे आर स्पेरिकल. बरोबर आहे, अगदी छोटे स्ट्रक्चर्स आहेत. आणि याच्यामध्ये ह्याच्यातला जो टिश्यू आहे पॅराथायरॉइड ग्लँडचा, दिस टिश्यू इज अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ अ कॉम्पॅक्ट मास. म्हणजे स्ट्रक्चरच्या बाबतीत खूप सिंपल आहे. ह्याच्यावरती जर आपल्याला स्ट्रक्चर लिहा असा प्रश्न येणं शक्यच नाही, कारण की खूप थोडा पार्ट याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा. तर बघा, पॅराथायरॉइड ग्लँड पुन्हा एकदा आपण पाहूया त्यांचं लोकेशन कुठं असेल, पोझिशन कुठं असेल. तर पहा, पॅराथायरॉइड ग्लँड्स आर एम्बेडेड इन द पोस्टेरियर किंवा डॉर्सल सरफेस ऑफ द थायरॉइड लोब्स. म्हणजे या ठिकाणी डायग्राम मध्ये आपल्याला थायरॉइड ग्लँड दिसते, तिची बॅक साइड दिसते आणि या बॅक साइडला दोन्ही लोब वरती दोन दोन टोटल 4 पॅराथायरॉइड ग्लँड्स असतात. 2 सुपेरियर आणि 2 इन्फेरियर. 2 वरच्या बाजूला आणि 2 खालच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीनं या पॅराथायरॉइड ग्लँड्स पाहायला मिळतात. पहा, यांचं ओरिजिन कुठल्या लेवलचं आहे, कुठल्या जर्म लेअर पासून तयार होतात तर पॅराथायरॉइड आर एंडोडर्मल इन ओरिजिन. एंडोडर्म या जर्म लेअर पासून तयार होतात. बरोबर आहे. स्ट्रक्चरच्या बाबतीत सांगणार आपण, पॅराथायरॉइड्स दे आर 4 म्हणजे 2 पेअर असतात. बरोबर आहे का? 2 सुपेरियर 2 इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड. बरोबर आहे. सेल्स ऑफ द पॅराथायरॉइड ग्लँड दे आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ अ कॉम्पॅक्ट मास. कॉम्पॅक्ट मासच्या स्वरूपामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. या पॅराथायरॉइड ग्लँडचं काय काम आहे तर पॅराथायरॉइड ग्लँड एक पेप्टाइड हॉर्मोन सिक्रेट करते आणि ते जे पेप्टाइड हॉर्मोन आहे त्याला आपण पॅराथायरॉइड हॉर्मोन असं म्हणतो. पॅराथायरॉइड हॉर्मोन किंवा दॅट हॉर्मोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराथॉर्मोन. पॅराथायरॉइड हॉर्मोन किंवा पॅराथॉर्मोन असं म्हटलं जातं याला. बरोबर आहे. याचा शॉर्ट फॉर्म आपण लिहितो PTH. and this hormone is also called as a कोलिप्स हार्मोन. बघा पुन्हा एकदा, पॅराथायरॉइड ग्लँडचं हॉर्मोन एकच हॉर्मोन सिक्रेट करते, एकाच प्रकारचं. पॅराथायरॉइड सिक्रेट पेप्टाइड हॉर्मोन and this peptide hormone is called as the parathormone or PTH. ह्याचं दुसरं नाव आणखीन काय सांगितलं? This hormone is also called as a कोलिप्स हार्मोन. कोलिप्स हार्मोन. बरोबर आहे. आता याचं फंक्शन काय? दिस हार्मोन इज रिलेटेड विथ द मेटाबॉलिझम ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. बरोबर आहे.
कॅल्शियम आणि फॉस्फरस मेटाबॉलिझमशी रिलेटेड ह्याचं फंक्शन आहे. ऍक्च्युअली आपल्या ब्लड मधील कॅल्शियम आणि फॉस्फरसची लेवल मेंटेन करण्याचं काम हे करतं, बरोबर. हे हार्मोन नेमकं काय करतं? इट इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. रक्तामधील कॅल्शियमची लेवल हे वाढवतो. इट रेग्युलेट कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यू. मेनली अदर टिश्यू मध्ये कोण येतात? तर बोन्स येतात, बरोबर आहे. म्हणजे रक्तामध्ये आणि हाडांमध्ये, ब्लड मध्ये आणि बोन मध्ये किती प्रमाणात कॅल्शियम असावा, बरोबर आहे, हे ठरवण्याचं काम कोण करतं? तर पॅराथॉर्मोन करतो. पुन्हा मी फंक्शन रिपीट करेल. इट इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम. तुम्ही जर थोडस मागच्या गोष्टी आठवल्या, आपण थायरॉइड ग्लॅन्ड शिकत असताना एक हार्मोन शिकलो होतो आणि त्याचं नाव होतं कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन हार्मोन काय करायचं रे? कॅल्सिटोनिन हार्मोन ब्लड मधला कॅल्शियम डिक्रीज करत होतं, बरोबर आहे. आता पॅराथायरॉइड हार्मोन काय करतं? तर ब्लड मधला कॅल्शियम इन्क्रीज करतं. याचा अर्थ काय? या कॅल्सिटोनिनला अँटागोनिस्टिक आहे. अँटागोनिस्टिक टू कॅल्सिटोनिन. इट वर्क अपोजिट टू द कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन काय करायचा? ब्लड मधला कॅल्शियम बोन मध्ये डिपॉझिट करायचा. तर पॅराथायरॉइड हार्मोन काय करतोय? बोन मधला कॅल्शियम रिलीज करून तो ब्लड मध्ये रिलीज सोडतोय, म्हणजे ब्लड मधला कॅल्शियम वाढवतो. बघा पुन्हा एकदा आपण फंक्शन रिपीट करूया. हा, रिलीज ऑफ पॅराथॉर्मोन इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. रक्तातल्या कॅल्शियमची लेवल वाढवतो. एक प्रश्न असा आहे, हाऊ इट इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल? तर पॅराथायरॉइड हार्मोन इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल बाय 3 डिफरंट वेज. 3 वेगवेगळ्या मार्गाने ब्लड मधली कॅल्शियमची लेवल वाढवतो. आता त्याच्यापैकी पहिला मार्ग काय? इट इन्क्रीजेस रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम द एलिमेंटरी कॅनाल. मीन्स व्हॉट एव्हर फूड वी टेक, आपण जो डाएट घेतो, दॅट डाएट कंटेन कॅल्शियम, आणि या कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये चालतं. तर पॅराथायरॉइड हार्मोन स्टिम्युलेट सेल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन टू ऍब्सॉर्ब कॅल्शियम. म्हणजे काय? तर कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन स्टिम्युलेट करणे, हे झालं पहिलं काम, पहिलं फंक्शन. कुणाचं? तर या पॅराथायरॉइड हार्मोनचं. त्यामुळं जो काही कॅल्शियम आपल्या डाएट मध्ये असेल त्याच्यातला मॅक्सिमम कॅल्शियम आपल्या ब्लड मध्ये येईल आणि ब्लड मधला कॅल्शियम वाढेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय करतो रे? इट डिक्रीजेस लॉस ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचा जो लॉस होतो बॉडीमध्ये, तो डिक्रीज करण्याचं काम करतो. आता हा कुठून लॉस होत असतो? थ्रू युरिन. म्हणजे याचा अर्थ या पॅराथायरॉइड हार्मोनची ऍक्शन आपल्या नेफ्रॉनच्या सेलवरती पण होते आणि मग त्या ठिकाणी कॅल्शियम आयनचं रिऍब्सॉर्प्शन वाढवलं जातं. म्हणजेच कॅल्शियम आयनचा लॉस कमी केला होतो, युरिनरी लॉस कमी केला होतो. युरिन मध्ये कॅल्शियम आयन कमी रिलीज केले जातात किंवा लॉस केले जातात. म्हणजे लॉस होणारे कॅल्शियम वाचवले, एलिमेंटरी कॅनल मधून कॅल्शियम जादा ऍब्सॉर्ब केले. हे 2 मार्ग आहेत पहिले, की ज्याच्या मार्फत ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आता एवढं होऊन पण ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढत नसेल, तर तिसरं फंक्शन पॅराथायरॉइड हार्मोन करतं आणि तो म्हणजे काय? तर रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन. बोनच्या मॅट्रिक्स मध्ये साठवलेला जो कॅल्शियम आहे तो मोबिलाइज करण्याचं काम, रिलीज करण्याचं काम हे पॅराथायरॉइड हार्मोन करतं. म्हणजे त्याला आपण रिऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम द बोन, त्याला बोन रिसॉर्प्शन असं म्हटलं जातं, बरोबर आहे, किंवा त्याला बोन डिमिनरलायझेशन असं म्हटलं जातं. डिमिनरलायझेशन म्हणजे त्यातलं कॅल्शियम मिनरल कमी करणे. पुन्हा एकदा हे 3 रोल लक्षात घ्या. बघा, पहिला, ड्रॉ कॅल्शियम फ्रॉम बोन्स. बोन मधला कॅल्शियम काढून घेतो, ब्लड मध्ये वाढवतो. दुसरं, इन्क्रीजेस कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन इन डायजेस्टिव्ह ट्रॅक. डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन वाढवतो, बरोबर आहे. आणि तिसरं, इट रिड्युसेस लॉस ऑफ कॅल्शियम इन द युरिन. युरिन मधला कॅल्शियम लॉस कमी करतो. इन ऑल आपल्याला लक्षात येतं की पॅराथायरॉइड हार्मोन हे ब्लड मधला कॅल्शियम इन्क्रीज करणारा हार्मोन आहे आणि त्यामुळं आपण त्याला
हायपर कॅल्सेमिक हॉर्मोन असं म्हणू शकतो. हायपर कॅल्सेमिक हॉर्मोन. त्याला का हायपर कॅल्सेमिक हॉर्मोन म्हणायचं? बिकॉज इट इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम. इट कॉज हायपर कॅल्सेमिया. ब्लड मधला कॅल्शियम वाढवतो, हायपर कॅल्सेमिया कॉज करतो, बरोबर आहे. आणि त्यामुळे त्याला हायपर कॅल्सेमिक हॉर्मोन असं म्हणतो. मग पुन्हा प्रश्न असा आहे की पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रिशन कशाच्या कंट्रोलमध्ये आहे? तर सिक्रिशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन इज अंडर द फीडबॅक कंट्रोल ऑफ कॅल्शियम आयन. म्हणजे कॅल्शियम आयनच्या फीडबॅक कंट्रोलमध्ये. द अमाऊंट ऑफ कॅल्शियम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन ब्लड डिसाइड्स द सिक्रिशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. ब्लड मधला कॅल्शियम कमी झाला की पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रिशन वाढेल आणि मग ब्लड मधला कॅल्शियम वाढवला जातो. ह्याच्या उलट जर ब्लड मधला कॅल्शियम वाढलेला असेल तर पॅराथायरॉइडचं सिक्रेशन कमी केलं जातं. म्हणजे फीडबॅक कंट्रोल ऑफ कॅल्शियम, इट रेग्युलेट द सिक्रेशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. बरोबर आहे. इथपर्यंत झाले पॅराथायरॉइड हार्मोनचे फंक्शन्स. ह्याच्या पुढचा मुद्दा, व्हॉट आर द डिसऑर्डर्स ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. याचे पॅराथायरॉइड हार्मोनचे डिसऑर्डर्स काय? हे पहा, पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रिशन जर कमी झालं त्याला आपण हायपोसिक्रिशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन किंवा त्याला आपण हायपोपॅराथायरॉइडिझम असं म्हणतो. हायपोपॅराथायरॉइडिझम म्हणजे काय रे? लेस सिक्रिशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. याच्यामुळं दोन महत्वाच्या डिसऑर्डर होऊ शकतात. यापैकी एक डिसऑर्डर आहे तिला आपण म्हणतो पॅराथायरॉइड टिटॅनी किंवा हायपोकॅल्सेमिक टिटॅनी. बरोबर आहे का? आता पहा, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, हायपोसिक्रिशन ऑफ पॅराथायरॉइड रिड्युसेस ब्लड कॅल्शियम लेवल, त्यालाच आपण हायपोकॅल्सेमिया असं म्हणणार. म्हणजे पहिला परिणाम पॅराथायरॉइड हार्मोन कमी होण्याचा काय असेल तर इट कॉज हायपोकॅल्सेमिया. म्हणजे काय? इट रिड्युसेस अमाउंट ऑफ कॅल्शियम इन ब्लड और अमाउंट ऑफ कॅल्शियम इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आपल्या बॉडी मधले जे फ्लुइड आहे या फ्लुइड मधला कॅल्शियम कमी करण्याचं काम करतो. म्हणून आपण त्याला, त्या डिसऑर्डरला आपण हायपोकॅल्सेमिया म्हणतो. यानंतर दुसरी डिसऑर्डर आहे ती आहे पॅराथायरॉइड टिटॅनी किंवा त्याला आपण हायपोकॅल्सेमिक टिटॅनी असं म्हणतो. नेमकं काय होतं पहा. हे बघा, ज्या वेळेला पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन कमी होईल त्यावेळेला ब्लड मधील कॅल्शियमचा अमाऊंट कमी होतो. हे तर आपल्याला माहितीच आहे. ब्लड मधला कॅल्शियम जर कमी झाला that unnecessarily increases the sensitivity of nerves and muscles. बरोबर आहे. that increases the excitation of nerve and excitation of muscles. आणि त्यामुळे नर्व आणि सोमॅटिक मसलचं किंवा स्ट्रायटेड मसलचं एक्सायटेशन वाढल्यामुळं अननेसेसरीली ते मसल इरिटेट होतात, अननेसेसरीली ते कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याला आपण मसल स्पाझम असं म्हणतो. आणि एकदम मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, क्रॅम्प येणं त्याला आपण म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज अ पॅराथायरॉइड टिटॅनी और हायपोकॅल्सेमिक टिटॅनी. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लो लेवल ऑफ कॅल्शियम, कॅल्शियमची लेवल कमी होणे, इट इन्क्रीजेस एक्साइटेबिलिटी ऑफ नर्व्स. नर्वची एक्साइटेबिलिटी वाढवतो. अँड ड्यू टू इन्क्रीज इन एक्साइटेबिलिटी ऑफ नर्व मसल्स गेट कॉन्ट्रॅक्टेड. बरोबर आहे का? मसलचे कॉन्ट्रॅक्शन वाढवतो अँड दॅट कॉज मसल ट्विच अँड मसल स्पाझम. मसल ट्विच किंवा मसल स्पाझम म्हणजे काय? हे पहा, प्रोलॉंग्ड कॉन्ट्रॅक्शन, एकदम सडनली मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याला आपण क्रॅम्प येणं, हे या गोष्टी आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीच्या गोष्टी मसल्स मध्ये घडतात. परंतु जोपर्यंत हे लिम्स मसलला किंवा इतर मसल्सला होत आहे तोपर्यंत हे धोकादायक नाही. बट इफ दिस टिटॅनी ऑकर्स इन द मसल्स ऑफ चेस्ट अँड डायफ्राम, जर छातीच्या मसल्स एकदम कॉन्ट्रॅक्ट झाले, इंटरकोस्टल मसल्स, किंवा जर डायफ्रामचे मसल एकदम कॉन्ट्रॅक्ट झाले, दॅट हॅम्पर्स द ब्रीदिंग प्रोसेस. याचा परिणाम ब्रीदिंग प्रोसेस वरती होतो आणि ब्रीदिंग प्रोसेसवर परिणाम झाल्यामुळे दॅट कॉजेस लेस ऑक्सिजन सप्लाय टू द सेल्स इन बॉडी आणि त्यालाच आपण ऍस्फिक्सिया असं म्हणतो. अँड द पर्सन मे डाय बिकॉज ऑफ ऍस्फिक्सिया. बरोबर आहे. बघा, मसल्स अँड नर्व गेट अननेसेसरली इरिटेड अँड स्टार्ट कन्व्हल्जन्स अँड क्रॅम्पिंग. त्याच्या पुढचा मुद्दा,
इफ द टिटॅनी हॅपल्स इन इंटरकोस्टियल मसल्स, इंटरकोस्टल मसल्स म्हणजे रिब्सना अटॅच असणारे मसल्स, अँड डायफ्राम, देन द पर्सन मे डाय ड्यू टू ऍस्फिक्सिया. सी ऍस्फिक्सिया म्हणजे काय रे, तर लेस सप्लाय ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा सप्लाय कमी होणं, ड्यू टू डिफिकल्टी इन ब्रिदिंग, ड्यू टू इंटरप्शन इन ब्रिदिंग, बरोबर, त्याला ऍस्फिक्सिया म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. बरोबर. या दोन डिसऑर्डर जर समजा पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रिशन कमी झालं तर होतात. आता जर जादा सिक्रिशन झालं तर काय होणार, तर हायपर सिक्रिशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन, इट कॉजेस ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिन बोन, पोरोसिस छिद्र तयार होणे. बघा, पॅराथायरॉइडचं सिक्रिशन जर जादा झालं, that cause demineralization of bone, that is absorption of more calcium from the bones. बोनच्या मॅट्रिक्स मधला कॅल्शियम ऍब्सॉर्ब केला जातो, and this causes softening, bending and fracture of bones. त्यामुळे काय होतात, हाडं ठिसूळ होतात, सॉफ्ट होतात, हाडांचं बेंडिंग होतं, and that causes फ्रॅक्चरिंग ऑफ द बोन, बोन फ्रॅक्चर होऊ शकतात. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये मिनोपॉजच्या स्टेजला हे ऑस्टिओपोरोसिस चालू होतं. दॅट्स वाय दिस ऑस्टिओपोरोसिस इज कॉमन व्हेन द वुमन रिचेस द मिनोपॉज. मिनोपॉज स्टेजला जेव्हा स्त्री जाते त्यावेळेला तिच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं आणि अशा केसमध्ये बोन सॉफ्ट होतात आणि त्यांचं बेंडिंग होऊन फ्रॅक्चर होण्याची भीती असते. ही डिसऑर्डर पॅराथायरॉइड हार्मोनचं प्रमाण वाढलं तर होतं. म्हणजे इन ऑल आपण जर विचार केला तर थायरॉइड ग्लँडचं हॉर्मोन आहे, त्याचं नाव आहे कॅल्सिटोनिन, आणि पॅराथायरॉइड ग्लँडचं हॉर्मोन आहे पॅराथायरॉइड हार्मोन. आता कॅल्सिटोनिन काय करतो, ब्लड मधला कॅल्शियम रिड्यूस करतो, ब्लड मधला कॅल्शियम रिड्यूस करतो, ब्लड कॅल्शियम हा कमी करतो, आणि बोन मधला कॅल्शियम काय करतो, इन्क्रीज करतो, बोन मधला कॅल्शियम. आता ह्याच्या उलट पॅराथायरॉइड काय करतोय रे, ब्लड मधला कॅल्शियम इन्क्रीज करतोय आणि बोन मधला कॅल्शियम काय करतोय तर डिक्रीज करतोय. and that's why these two hormones are opposite to each other, they work opposite to each other. बरोबर आहे. यांना आपण अँटागोनिस्टिक पेअर ऑफ हॉर्मोन्स असं म्हणतो. एकामुळं कॅल्सिटोनिन मुळे बोन स्ट्रॉंग होतात कारण त्याच्यात कॅल्शियम डिपॉझिट केला जातो, आणि पॅराथायरॉइड हार्मोन मुळे बोन्स हे सॉफ्ट होतात कारण बोन मधला कॅल्शियम रिलीज केला जातो, काढून घेतला जातो, and that's why that causes softening of bone and this is responsible for fracturing of the bones also. क्लिअर झालं. या ठिकाणी ही पॅराथायरॉइड ग्लँड संपते, तिचं हॉर्मोन आणि त्याच्या कमी आणि जास्त सिक्रिशन होण्यामुळे होणाऱ्या डिसऑर्डर्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. पुढचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला आपण आणखीन एक छोटी ग्लँड शिकणार आहोत आणि त्या ग्लँडचं नाव आहे थायमस ग्लँड. ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण थांबूया इथंच.